हे बघ पटकन जेवते बघ. संपवला तिने संपवला. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आहे श्रीकृष्ण जयंती आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. तर जस्ट आता माझी अंघोळ झाली आणि फ्रेश वगैरे झालो, तयारी वगैरे केली आणि माझ्या दुपारचे 12:30. तर सकाळी आपल्या गणपतीच्या देवळात अभिषेक पण होता सकाळी. तर तुम्हाला ते पण दाखवलं असतं, कारण की मी सकाळी नाही म्हणजे काल रात्री नाईटला गेलो आणि सकाळी 7ला आलो. तर तुम्हाला ते पण दाखवलं असतं, कारण झालो लेट. तर असू द्या, आता तुम्ही जाते देवळात आणि मला वाटतं आता कोणची तरी बारी असेल ना, तर बटालीची सकाळी झाली होतं. आता कोणची आहे का माहिती, दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला. तर 2 दिवस झाले लगातार पाऊस चालू आहे आणि आता बघा मस्त ऊन टाकलाय. तर आज मस्त ऊन टाकलाय. बघूया उद्या पण मेन दिवस आहे, उद्या पडलाच पाहिजे पाऊस. तर आज बघा क्लायमेट मस्त वाटतंय. तर चला, आता बारी पण चालू आहे कोणची तरी, आता बघूया.
तर मगाशी मी देवळामध्ये गेलतो गणपतीच्या आणि तिथं नगारी आलीची बारी चालू होती. बारीला काय होतं? बारीच बोलतात, म्हणजे आगरी भाषण बारीच, ते काहीतरी वेगळा शब्द असेल पुढचा, पण तेवढं काय माहिती नाही. तर आता मी आलोय घरी आणि आमच्या मम्मीनी जेवण पण केलंय आणि काहीतरी हा सोमवार श्रावणी सोमवार असल्यामुळे काय बहिणीचा म्हणजे बहिणीचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आमच्याकडे केलाय जेवण केलंय दाखवतोय. तर ही काय काय वाटाण्याची आहे ना, ही वाटाण्याची भाजी आहे आणि चटणी खोबऱ्याची आणि इथं भात. खोल हा भात केलाय आणि तिकडं वरण, तिकडं प्रसाद पण केले रव्याची आणि या साईडला आपले मिरच्यांची आहे, मिरच्या तळल्यान आणि कोबीची भाजी. एवढा आज पदार्थ केलाय कारण की तुम्हाला नंतर सांगताय. तर आणि इथं करायला घेतलाय आता पापड. मम्मी बोलली असते आमची, पण मम्मीने तोंडात टाकली मशेरी त्याच्यामुळे काही बोलत नाही. तर चला आता मी नंतर 12 वाजता पण जायचं आपल्याला देवलामध्ये, जरा फ्रेश होतंय आणि नंतर आपण निघू. हा थोड्या वेळेत प्रसादीला पण येतील, ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला आता इथं आमची छोटी किलबीर आली आहे जेवायला. आज लास्टचा समोर आहे ना, चौथा समोर असल्यामुळे इथं जेवणासाठी आले छोटे किलबिल. एक पहिला बघताय तुम्ही काना आणि या सगळे गवळणी 3. जेवतो पटकन, सगळं संपव, सगळं संपव. हा बघू कोण जिंकतंय. पटकन 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 जेव. कसा जेवता का हे बघ, पटकन जेवते बघ. संपवला तुम्ही, संपवला. त्या साईडला काका पण बसलाय जेवायला, आमचे ठाकूर आणि जिलेबी घेऊन पण आले. पटकन जेव, पटकन जेव. हे तू नंतर येशील ना, नंतर येशील ना आरतीला, देवलान येशील ना. जेवलं पहिलं सगळं संपव तर तुला नाही तर नेणार नाही काय. तर मित्रांनो आता मी रेडी होऊन आता चाललोय देवलामध्ये आणि थोड्या वेळात कृष्ण जन्म होणार आहे 12च्या नंतर. तुम्हाला तेही दाखवतील तुम्हाला आणि तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. आता मी थांबलोय रत्नेशच्या मुळे कारण की तो पण तयारी करतात, तो आल्यावर आपण निघू. यांची पण तयारी चालू आहे, ते पण येतील. तर आता मला लवकर जावं लागेल. आला वाटते, आले 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 पाहुणे आली. तर या भाईला आम्ही थांबलेलो. तर चला रेडी झाली, ओके ना. हे ठेव ठेव. चलो निकलेश एक नंबर.
तर चला, तर मी देवलातून आलो आहे आणि भरपूर लोक होती, मस्त भारी वाटला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूच लवकरच. आणि उद्याचा ब्लॉग पण येईल, तो पण लवकर येईल. तर हा आजचा ब्लॉग एवढाच होता. तर चला, टेक केअर, बाय बाय.